हॉस्पिटलमध्ये जो कमर्शियलपणा चालतो, हॉस्पिटलमध्ये ज्या नियम अटी आहेत त्या कुठल्याही पाळल्या जात नाही। जर आपण बघितलं असेल तर महानगरपालिकेचा बी कर हे भरत नाहीत। आज 27-28 कोटी त्यांच्यावर कर आहे। शासनाने 100 कोटीपेक्षा जास्त त्यांना दंड मारला आहे, तो दंड भरत नाही। म्हणजे ही जी संचालक मंडळाची मस्ती आहे, या मस्तीचं उदाहरण, कारण त्यांना हे वाटतं की आपलं कोण वाकडं करू शकत नाही। पण लोकशाहीमध्ये नंतर आपलं संविधानाने जे अधिकार एखादा नागरिक कोर्टामध्ये गेला तर सगळंच प्रकरण बाहेर येईल आणि याच्यामध्ये शासनाला सुद्धा याच्याशी मान खाली घालावं लागेल अशी परिस्थिती आज दवाखान्यात उद्भवलेली। राजस्थान कोर्टाने मागच्याच काही दिवसापूर्वी एक निकाल दिला। अशीच एक घटना राजस्थानमध्ये एका हॉस्पिटलमध्ये घडल्यानंतर तिथल्या प्रशासनाला आणि तिथल्या राज्यकर्त्यांना माफी मागावी लागली कोर्टाची। म्हणजे अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र सरकारवर येऊ नये, कारण लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांना न्याय आणि रुग्णसेवा ज्या उद्देशाने ते हॉस्पिटल चालू केलं ती मिळली नाही आणि ज्या पद्धतीने असे उपचाराअभावी जी आमची महिला भगिनी मृत्यू पावली, तिची 2 मुलं उघड्यावर पडलीत आणि हे जे संचालक मंडळ हे चुकीच्या पद्धतीने कारभार करतं याची पूर्णपणे शासनाने चौकशी केली पाहिजे आणि सरकारने हा दवाखाना ताब्यात घेतला पाहिजे आणि याच्यावर प्रशासक नेमून योग्य ते निर्णय घेतला पाहिजे। जी आत्ता लोकांना चौकशीसाठी पाठवलेत, जे मंडळ जी लोक पाठवलीत, ह्या लोकांवर माझा विश्वास नाही होताना दिसली तर याच्यावर मी अजून चांगल्या पद्धतीने बोलत। पण या मंगेशकर कुटुंबावर असलेलं प्रेम ह्या हॉस्पिटलमध्ये लोकांमध्ये चुकीचा मेसेज याच्यामुळे पोचतोय। तर मंगेशकर परिवारामधल्या लोकांनी याच्यावर लक्ष घालून ते संचालक मंडळ बरखास्त करावं, नवीन लोक घ्यावीत आणि काय जे चांगलं उभं पुणे शहरासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा।